ओके. सो लास्ट पिरियडला आपण जीन एक्सप्रेशन आणि रेग्युलेशन स्टार्ट केलं होतं, बरोबर आहे. नाव आता थोडं त्याचं पुढचं मेकॅनिझम बघू की नेमकं होतं काय आणि मग ती डायग्राम दिलेली आहे. ओके. सो थोडंसं एक रिवाईज घेतो म्हटलं तर सरळ गोष्ट आहे आता की एखाद्या जीनच्या माध्यमातून जे कॅरेक्टर आहे ते एक्सप्रेस कसं होतं, बरोबर आहे. आता एक कॅरेक्टर म्हटलं की सरळ सरळ काय येईल, एक कॅरेक्टर म्हणजे एक जीन. सो लॉंग फ्रॅगमेंट ऑफ दॅट जीन ऑर DNA म्हणा, लॉंग फ्रॅगमेंट ऑफ DNA ज्याला आपण जीन म्हणतो, विच कंट्रोल अँड रेग्युलेट द स्पेसिफिक कॅरेक्टर, वन कॅरेक्टर इज कॉल्ड ॲज ओपेरॉन. ओपेरॉन म्हणजे काय तर DNAचा असा फ्रॅगमेंट जो एका पर्टिक्युलर कॅरेक्टरला टोटली काय करतो आहे तर रेग्युलेट करतो आणि एक्सप्रेस करतो, त्याला म्हणायचं ओपेरॉन. नाव आता ओपेरॉनचं जे एक्झाम्पल आपल्याला दिलं आहे ते दिलं आहे ट्रान्सक्रिप्शनल लेवलचं. म्हणजे ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय आता हे लक्षात घ्या की तो जो DNA स्मॉल फ्रॅगमेंट असेल ज्याला आपण ओपेरॉन म्हटलं त्याच्यापासून mRNA बनेल. हे ट्रान्सक्रिप्शन लेवलचं एक्झाम्पल. सो यू हॅव गिवन द जीन एक्सप्रेशन अँड रेग्युलेशन विथ कनेक्शन विथ ओपेरॉन ऑन ट्रान्सक्रिप्शन लेवल मेकॅनिझम. फ्रँकोइस जॅकॉब आणि जॅक मोनॉड हे दोन सायंटिस्ट ज्यांनी हे टोटल डिस्कवर्ड किंवा इन्व्हेंट करून पहिल्यांदा सांगितलं 1961 मध्ये. म्हणजे ट्रान्सक्रिप्शनल लेवलचं जीन एक्सप्रेशन अँड रेग्युलेशन या दोघांनी सांगितलं आहे. ओके. इक्वलायचं एक्झाम्पल दिलं आहे. आता ओव्हरऑल नेमकं कॅरेक्टर कोणतं बघायचं आहे ते आपण पहिल्यांदा बघू. तर नेमकं काय असतं बघा, आता सेल असतो, बरोबर आहे. आता सेलला एनर्जी पाहिजे तर त्याला लागेल ग्लुकोज आणि मग तो ग्लुकोजचा यूज करून काय करेल रेस्पिरेशन अँड प्रोड्यूस द एनर्जी. आता जर सेलला ग्लुकोज मिळालं नाही तर काय होतं, हे आहे ते पुढचं एक्सप्रेशन, हे आहे ते पुढचं कॅरेक्टर. ओके. आता तुम्हाला माहिती आहे जसं लास्ट व्हिडिओमध्ये आपण घेतलं की जर सेलला ग्लुकोज अवेलेबल नाही आहे तर मग लॅक्टोज त्या ठिकाणी आणला जातो आणि लॅक्टोजला ब्रेक केलं जातं बाय मीन्स ऑफ बीटा गॅलॅक्टोसिडेज इंटू ग्लुकोज अँड गॅलॅक्टोज, बरोबर आहे. मग ते ग्लुकोज जे मिळालं ते सेल यूज करतो. तर ॲक्च्युली आपण म्हटलं आहे की बा एक एन्झाईम आहे, ॲक्च्युली इथे 3 एन्झाईम पाहिजे. काल म्हणजे त्या पिरियडमध्ये आपण एकच घेतलं, आता थोडं डिटेल घेतोय म्हणून 3 एन्झाईम. तर 3 एन्झाईम कोणते आहे तर पहिला आहे बीटा गॅलॅक्टोसिडेज which brings about the breakdown of lactose into glucose and galactose. मग ग्लुकोज मिळालं की ते कोण यूज करेल, सेल. परंतु ह्या लॅक्टोजच्या ब्रेकडाऊनच्या वेळेला वॉटर मॉलिक्यूल पाहिजे. पाठीवर स्लेटवर त्या दिवशी घेतलं होतं हायड्रोलिसिस. तर या बीटा गॅलॅक्टोसिडेजला येस वॉटर पाहिजे आहे, त्याच्याशिवाय तो लॅक्टोजला ब्रेक करू शकत नाही. मग वॉटर आणणारा एक जण, आता वॉटर आणायचं असेल तर इथे एक एन्झाईम पाहिजे, तो आहे कोएन्झाईम ए. आणि या कोएन्झाईम एला आणण्याचं काम करतो दुसरा एन्झाईम दॅट इज ट्रान्स ॲसिटिलेज. सो ट्रान्स ॲसिटिलेज ट्रान्सफर द ॲसिटिल CoA, ॲसिटिल कोएन्झाईम ए टू बीटा गॅलॅक्टोसिडेज. ॲसिटिल CoA आला की त्याला वॉटर मिळतं आणि मग युझिंग दॅट वॉटर बीटा गॅलॅक्टोसिडेज काय करतो तर लॅक्टोजचं ब्रेकिंग करतो. पण मुद्दा अजून फसला आहे काय तर लॅक्टोज सेलच्या बाहेर आहे, त्याला सेलच्या आतमध्ये आणावं लागेल. तर ते पहिलं काम जे आहे ते कोण करतो आहे तर बीटा गॅलॅक्टोसिडेज परमिएट्स, इट गिव्स द परमिशन और परमिट द लॅक्टोज इनटू सेल. कळलं. आता या तिघांचं सिक्वेन्स कसं राहील तर सेलला जेव्हा गरज आहे आता एनर्जीची तर सगळ्यात पहिल्यांदा सेलमध्ये बीटा गॅलॅक्टोसिडेज प्रोड्यूस होईल, तो तयार होऊन तिथं थांबेल. तो तयार झाल्याबरोबर मग ट्रान्स ॲसिटिलेज तयार होईल किंवा हा त्याला तयार करेल असं म्हणता येईल. ट्रान्स ॲसिटिलेज तयार झाला की त्या ठिकाणी तो CoA एन्झाईमला घेऊन येईल आणि त्याच वेळेला बीटा गॅलॅक्टोसिडेज परमिएस सेलच्या बाहेरून लॅक्टोजला घेऊन सेलमध्ये येईल. आता बाहेरून लॅक्टोज आला त्यानंतर या CoA एन्झाईमच्या माध्यमातून वॉटर बीटा गॅलॅक्टोसिडेजला मिळालं आणि नाव बीटा गॅलॅक्टोसिडेज ब्रेक द लॅक्टोज इंटू ग्लुकोज अँड गॅलॅक्टोज. क्लिअर. तर या तीनही एन्झाईमचे जे टोटल कंट्रोल आहे ते सगळं कंट्रोल एका DNAच्या लॉंग फ्रॅगमेंटला असतं किंवा त्याच्याजवळ ते कंट्रोल आहे. दॅट फ्रॅगमेंट इज कॉल्ड ॲज ओपेरॉन. जे मी स्टार्टिंगलाच म्हटलं की एखाद्या कॅरेक्टरशी निगडीत जे काही टोटल कंट्रोल असतं ज्या पर्टिक्युलर फ्रॅगमेंटमध्ये DNAच्या त्याला म्हणतो आपण ओपेरॉन. आता इथं लॅक्टोजबद्दल बोलणं सुरू आहे म्हणून इथे त्या ओपेरॉनला नाव आहे लॅक्टोज ओपेरॉन. सो नाव तेच वाक्य पुन्हा घेतो आहे. सो सिंथेसिस ऑफ दॅट 3 एन्झाईम नेमली बीटा गॅलॅक्टोसिडेज, then beta galactosidase permease and trans acetylase is controlled by long DNA segment called as operon or lac operon. lac म्हणजे लॅक्टोज ओपेरॉन. पुढे आता ओपेरॉनमध्ये काय असतं, ओपेरॉनमध्ये जनरली 2 कंडिशन येतात.
ओपेरॉन म्हणजे त्या पूर्ण DNA फ्रॅगमेंटवर एक असतो ऑपरेटर साईट, ज्याला ओ साईट म्हणतात. ऑपरेटर साईट म्हणजे ओ साईट, जो ऑन ऑफ होत राहतो. आता ऑन ऑफचं काय भानगड आहे, तर बघ सेलला आता गरज आहे ग्लुकोजची, ग्लुकोज सेलजवळ नाही आहे, तर मग लॅक्टोज आणावं लागेल ना. मग जेव्हा अशी सेलला गरज पडते तेव्हा तो जो ओपेरॉन आहे तो ऑन होतो. मग तो ऑन झाल्यावर काय होतं तेच आपल्याला पुढे बघायचं. तेच आहे मेकॅनिझम. क्लिअर. ते एक असतो ऑपरेटर साईट, जिथे ऑपरेटर बसलाय, दॅट इज ओ बसलाय. त्यानंतर याच ओपेरॉनमध्ये 3 स्ट्रक्चरल जीन आहेत, त्याचं नाव आहे ZYA. तर हे जे सरळ सरळ 3 जीन आहे की नाही, ते त्या 3 एन्झाईमशी कनेक्टेड आहे. म्हणजे प्रत्येक एन्झाईम तयार करण्याची इन्फॉर्मेशन त्या जीन जवळ आहे. जोपर्यंत ते जीन तयार होणार नाही तोपर्यंत ते 3 एन्झाईम तयार होणार नाही, असं आहे. पुढे, नाउ द ॲक्शन ऑफ स्ट्रक्चरल जीन, दॅट इज 3, इज रेग्युलेटेड बाय ऑपरेटर साईट ओ अलॉंग विथ रिप्रेसर प्रोटीन. आता ऑपरेटर साईटला किंवा ऑपरेटरला या तिघांना कंट्रोल करण्याची ॲबिलिटी आहे. कोणाला? या 3 स्ट्रक्चरल जीनला आणि त्या एन्झाईमला. पण त्या ऑपरेटरसोबत अजून एक जण हेल्प करणारा पाहिजे. कदाचित त्याला ऑन ऑफ करण्यासाठी म्हणता येईल, स्पेशली ऑफसाठीच हा येतो, तो असतो रिप्रेसर प्रोटीन. आता रिप्रेसर प्रोटीन जो आहे तो ॲक्च्युली त्याला ऑफ करतो. ऑफ करतो म्हणजे ग्लुकोज तयार झाला तर मग काय सुरूच राहील का प्रोसेस? तर नाही. मग ग्लुकोज तयार झाल्यावर कुठेतरी प्रोसेस थांबवावी लागेल, तर ते थांबवण्यासाठी म्हणजेच हेल्प करण्यासाठी असं म्हणतात की रिप्रेसर प्रोटीन येतो. आता रिप्रेसर प्रोटीन जो आहे तो कोण तयार करतो? सो रिप्रेसर प्रोटीन इज प्रोड्यूस्ड बाय द ॲक्शन ऑफ आय जीन. आय नावाचा जीन आहे, इनहेबिटर जीन म्हणतात. इनहेबिट म्हणजे प्रोसेस थांबवणं, आणि ॲक्च्युली ती प्रोसेस थांबवण्यासाठीच तो येतो. कंटिन्यू सुरू राहणं हे गरजेचं नाही आहे. जेव्हा गरज पडेल तेव्हा ऑन होईल, गरज संपल्यावर ऑफ होईल. सो इनहिबिटर जो जीन आहे, आय जीन, तो प्रोड्यूस करतो आहे येस कोणाला? रिप्रेसर प्रोटीनला. आणि या आय जीनलाच रेग्युलेटर जीन सुद्धा म्हणतात. आय जीनचे 2 नावं, एक तर आय जीन किंवा इनहिबिटर जीन, दुसरं रेग्युलेटर जीन. म्हणजे 4 जीन झाले. 3 तर ZYA होते, ज्यावर कोण कंट्रोल करतो आहे? तो ऑपरेटर. आणि आय जीन काय करतो? तर रिप्रेसर प्रोटीन तयार करून ऑपरेटरला कंट्रोल करतो. तर त्याची एक सायकल चालते. बघा आता कशी. समजा सेलला गरज आहे ग्लुकोजची, ऑपरेटर जो आहे तो ऑन होईल. झाला ऑन. ऑपरेटर ऑन झाल्याबरोबर तो ZYA जीनला तयार करतो. ZYA जीन तयार झाले की ते 3 एन्झाईम तयार होतील. ती पूर्ण प्रोसेस चालेल, म्हणजे पुढे आपल्याला कितीच घ्यायचं आहे. आणि एकदा ती पूर्ण प्रोसेस झाली म्हणजे ग्लुकोज तयार झालं की मग ग्लुकोज तयार झाल्यावर ट्रिगर मिळते, स्टिम्युलस मिळते आय जीनला, दॅट इज इनहिबिटर ऑर रेग्युलेटर जीनला. मग तो रिप्रेसर प्रोटीनला तयार करतो. रिप्रेसर प्रोटीन जो ऑपरेटर ऑन होता त्याला ब्लॉक करतो. ब्लॉक केल्याबरोबर याचं जे पुढचं जे प्रोडक्शन होतं ते बंद होऊन जातं. क्लिअर. सो फायनली काय म्हणतोय आपण? सो जीन एक्सप्रेशन इज डिपेंड्स अपॉन आयदर ऑपरेटर इज स्विच ऑन ऑर स्विच ऑफ. म्हणजे ओव्हरऑल हे जे जीनचं एक्सप्रेशन आहे, कॅरेक्टरचं एक्सप्रेशन आहे, हे त्या पर्टिक्युलर ऑपरेटरवर डिपेंड करते की तो ऑन आहे की ऑफ आहे. आता तो ऑन कसा होतो, मग काय होते ते आपण बघू. नाव सी, इफ ऑपरेटर इज स्विच ऑन. आता हा स्विच ऑन केव्हा होईल? पुन्हा तेच सांगतोय, रिपीट करतोय फास्टमध्ये. सेलला ग्लुकोज पाहिजे. ग्लुकोज सध्या सेलजवळ नाही आहे, बरोबर आहे. आता ग्लुकोज तर लागेल ना, कारण त्या माध्यमातून एनर्जी तयार होईल सेलमध्ये. सो जर सेलमधली एनर्जी संपली प्लस ग्लुकोज जर सेलमध्ये नाही आहे तर हा ऑपरेटर ऑन होतो. काय करतो ऑन केल्यावर? सो इफ ऑपरेटर इज स्विच ऑन, then 3 genes, that is ZYA, transcribed by RNA polymerase. स्विच ऑन झाला तो ऑपरेटर की तो या 3 ZYA जीन, आता तो ऑपरेटर म्हणजे DNA आहे की नाही, मग त्याची कॉपी होईल, ट्रान्सक्रिप्शन. त्याची कॉपी होईल कशामध्ये? mRNA मध्ये. कोणी केलं? त्या दिवशी बघितलं आपण, ट्रान्सक्रिप्शनमध्ये जो एन्झाईम होता तो RNA पॉलिमरेज होता, बरोबर आहे. सो when operator is switch on, then 3 genes, that is ZYA, transcribed by RNA polymerase into single mRNA. अरे हे जे जीन आहे हा लॉंग फ्रॅगमेंट होता, तर याच्यापासून एकच RNA बनेल ना, ज्याला आपण mRNA म्हणतो. मग हे जर तिथं 3 जीन आहे तर लगेच ते 3 एन्झाईम येतात. पहिले बीटा गॅलोक्टोसिडेज येईल त्या सेलमध्ये. ही सगळी इन्फॉर्मेशन कोणाजवळ आहे? आता mRNA जवळ. क्लिअर. नाउ ईच स्ट्रक्चरल जीन इज कॉल्ड ॲज सिस्ट्रॉन. Z सिस्ट्रॉन, Y सिस्ट्रॉन, A सिस्ट्रॉन, जेवढे जीन असतील त्या प्रत्येकाला सिस्ट्रॉन म्हणतात. पण आता तुम्ही सांगा, सो mRNA मध्ये हे 3 जीन आहेत ना,
So mRNA which contains ZY all the 3 gene, that is many gene, so it is called as polycystonic. तर mRNA हा मोनोसिस्टोनिक राहू शकतो, कंटेन 1 जीन, हा पॉलिसिस्टोनिक राहू शकतो, कंटेन मेनी जीन. मग आता mRNA बनल्याबरोबर काय होईल, तर लगेच त्याच्याजवळ ZY आहे mRNA जवळ, तर मग बीटा गॅलेक्टोसिडेज सेलमध्ये तयार होईल. तो तयार झाल्याबरोबर लगेच ट्रान्स ॲसिटिल CoA एन्झाईम त्या बीटा गॅलेक्टोसिडेजला ट्रान्सफर करेल. ते ट्रान्सफर त्याला झालं की लगेच बीटा गॅलेक्टोसिडेज परमिएट सेलच्या बाहेरून लॅक्टोज आणेल आणि मग त्या लॅक्टोजला बीटा गॅलेक्टोसिडेज ब्रेक करेल. मग सेलला ग्लुकोज मिळेल. ग्लुकोजच सेलला पाहिजे होतं आणि ते यांच्यामुळे झालं. पुढे नाव स्विचिंग ऑन ऑर ऑफ ऑपरेटर. आता पहा, स्विच ऑन झाला तर हे सगळं झालं. आता हे ऑन ऑफ होणं हे कोण अचीव करतं, तर रिप्रेसर प्रोटीन झालं. आता ग्लुकोज मिळालं की नाही सेलला, मग आता अजून काही लॅक्टोज आणणं, त्याला ब्रेक करणं सुरूच पाहिजे का, तर नाही. सेलला जेवढी नीड होती, जेवढं ग्लुकोज पाहिजे होतं ते मिळालं. मग आता काय होतं, नाव रिप्रेसर प्रोटीन अटॅच टू ऑपरेटर रिजन, जो सध्या ऑन होता त्याला आता तो रिप्रेसर प्रोटीन अटॅच होतो. रिप्रेसर प्रोटीन कोणी तयार केलं, आता आय जीन येईल, जो इनहिबिटरी जीन आहे किंवा रेग्युलेटरी जीन आहे, तो कोणाला तयार करेल, रिप्रेसर प्रोटीनला. नाव रिप्रेसर प्रोटीन बाइंड टू द ऑपरेटर रिजन अँड ब्लॉक इट. तो त्याला ब्लॉक करतो, म्हणजे ऑपरेटर रिजनला स्विच ऑफ करतो. ऑपरेटर स्विच ऑफ झाल्याबरोबर जे पुढचं जे चालू होतं प्रोसेस, म्हणजे ते 3 जीन आणि त्याचा mRNA बनणं, हे बंद होईल. म्हणजे ZY तिघांच्या माध्यमातून जो mRNA बनला तो बनणार नाही. मग पुढे जेव्हा आता सेलला अजून असं पाहिजे, एनर्जी पाहिजे, पण ग्लुकोज अवेलेबल नाही आहे, मग पुन्हा तेच होईल, ऑपरेटर पुन्हा ऑन होईल. 3 जीनचं ट्रान्सक्रिप्शननी ट्रान्सक्राईब होती, तिथून mRNA बनेल. mRNA बनल्याबरोबर ते 3 एन्झाईम तयार होतील आणि सेम प्रोसेस चालेल. एकदा पुन्हा ग्लुकोज सेलला मिळाला, एनर्जीची नीड संपली, पुन्हा तो रिप्रेसर ऑपरेटरला जॉईन होईल, त्या ऑपरेटरला ब्लॉक करेल आणि ही प्रोसेस स्टॉप होईल. सो या पद्धतीनं जेव्हा जेव्हा सेलला गरज पडते आणि ग्लुकोज अवेलेबल नसतं, तेव्हा लॅक्टोज ओपेरॉन नावाचा जो जीन आहे, लॅक्टोज ओपेरॉन, तो आपल्या प्रत्येक सेलमध्ये हेच कामं करतो. या पद्धतीनं सेलला एनर्जी मिळण्याची किंवा ग्लुकोज देण्याचं जे कॅरेक्टर आहे ते कंट्रोल झालं बाय मीन्स ऑफ लॅक्टोज ओपेरॉन. क्लिअर? सो दॅट इज अबाउट द जीन एक्सप्रेशन अँड जीन रेग्युलेशन रिगार्डिंग टू एनर्जी नीड ऑफ सेल. सो काही डिफिकल्टी असेल तर मला पर्सनली तुम्ही मेसेज करा, मी कॉल करून तुम्हाला सांगतो. ओके, नाव ॲज इट इज पुढचा जो टॉपिक आहे तो उद्या आपण घेऊ.